नवरात्रोत्सवाच्या चौथ्या दिवशी आज करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीची पंचमुखी गायत्री मातेच्या रूपात पूजा बांधण्यात आली होती। इचलकरंजीत अंबा मातेची चंद्रावर बसलेल्या रूपात तर रेणुका मातेची सरस्वती रूपातील पूजा बांधण्यात आली होती। ज्योतिबा देवाची खडी अलंकारिक सरदारी रूपात पूजा बांधण्यात आली होती। भक्ताच्या जीवनात प्रकाशमय समृद्धी सौभाग्य लाभावे यासाठी श्री अंबा माता चंद्रावर बसली आहे। भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी अंबाबाई अलंकाराने सज्ज आहे। येथे येणाऱ्या प्रत्येकाच्या मनात भक्तीचा भवसागराचे चित्र आहे। चंद्र हा नेहमी तेजस्वी असतो, म्हणून चंद्रासारखे मन प्रसन्न आणि शीतल व्हावे यासाठी आपण अंबा माता चंद्रावर बसलेली आहे। एके दिवशी इंद्राच्या सभेत अग्रपूजेचा मान मिळविण्यासाठी सर्व देव देवता एकत्रित जमले होते। त्यावेळी शंकराने अग्रपूजेचा मान ज्याला पाहिजे त्यांनी पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करावी असे सांगितले। त्यामुळे सर्व देव आपापले वाहन घेऊन पृथ्वी प्रदक्षिणा करण्यासाठी जाऊ लागले। पण गणपतीचे वाहन उंदीर अगदीच लहान असल्यामुळे हे पाहता चिमुकले असल्याने पार्वतीने गणपतीला पाठावर राम अशी अक्षरे लिहून दिली। गणपतीला प्रदक्षिणा घालण्यास सांगितले। त्यामुळे गणपतीच्या अग्रपूजेचा मान मिळाला। त्यामुळे पृथ्वी भूभार हलका करण्यासाठी आज अंबा माता चंद्रावर बसलेली आहे। आज नवरात्र उत्सवाच्या चौथ्या दिवशी रेणुका मंदिर इचलकरंजी येथे साक्षात रेणुका देवी सरस्वतीच्या रूपामध्ये अवतरलेली आहे। यात पौराणिक कथेनुसार ब्रह्मदेवाने या पृथ्वीची निर्मिती केली आणि त्याच्यावरती जीवजंतू आणि मनुष्याची निर्मिती केली। त्यानंतर सर्वत्र पृथ्वीवर पाहिले असता कोणताही आवाज किंवा वाणी नव्हती। सर्वत्र शांतता, निराशा आणि शांत वातावरण होते। म्हणून ब्रह्मदेवाने विष्णूंच्या आज्ञेने आपल्या कमंडलूतलं पाणी पृथ्वीवर शिंपडले। त्यामुळे पृथ्वीवर कंप पावली, पृथ्वी धरतीवर कंप पावला आणि त्यातून एक अद्भुत शक्ती अशी निर्माण झाली। त्या शक्तीच्या म्हणजे एक स्त्री प्रकट झाली, अतिशय सुंदर अशी। त्या स्त्रीच्या हातामध्ये वीणा, माळ आणि पुस्तक होते। त्या स्त्रीने ब्रह्मदेवांची आज्ञा घेतली आणि पृथ्वीवर वीणा वाजवली आणि सुमधुर असं गायन करू लागली। त्यामुळे पृथ्वीवरील जीवजंतू आणि मनुष्याला वीणा वाचा मिळाली। तसेच त्यांच्याकडून आवाज निघू लागला। पृथ्वीवर ही निर्मिती झाल्यामुळे हिला बुद्धीची आणि विद्येची देवता असे म्हटले जाते। तीच साक्षात सरस्वती आज आपल्या समोर इथं विराजमान आहे।